श्री मल्हारी सप्तशती अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहुभूषणे सर्पाचे, शिरी शोभतसे मुकुट चंद्राचे, खडक पाश हाती शोभे, सवेश्वान थोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभे तयात शंभू मार्तंड. समस्त देवा ते आज्ञापित, यावे आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्र वाहनांसहित. मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून, देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कुसरी, त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच. मयुराचे वाहने आरूढले, शक्तीसहित बैसले, नीलवर्णी कवचे शोभले, ते वीर सैनिक माझे. ऐरावतावरी आरूढ झाले, इंद्राचे सैन्य ते भले, दावानल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गर्जती, ते यमदूत असती, निरंतर मांस भक्षण करती, ते सैन्य नैऋत्याचे. चंचळ पाश हाती मिरवत, ते सैन्य वायूचे, ध्वज पताका असे हातात, ते वीर वरुणाचे. कांचन अंकुश सोज्वली, ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवित, ती सेना गजाननाची. शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची ती. सप्त अश्वरती शोभती, ते सैन्य जाणावे सूर्याचे. अश्व गज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे दळ. शंखचक्र गदा हातातील, सेना विष्णूची निघाली. सनतकुमार उवाच. देवसेना घेऊनी सारी, वदावया मल्ल त्रिपुरारी, निघाला मणिचूर पर्वतावरी. शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखुनी, भयातूर दूत होऊनी, आले मल्लासुरापाशी धावूनी. सांगती सैन्य वर्णन तयाला. दूत उवाच. सैन्य आले जी असंख्यात, दाही दिशा व्यापल्या अद्भुत, प्रदीप्त शस्त्रे असे झळकत, आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच. काय वर्णिता तुम्ही सैन्यासी, आम्ही जाणतो शिवासी. वृषभ वाहन आसे त्यासी, भस्म गजचर्म परिधान करीत असे, अंगी तया सर्पाची भूषणे, असे संपत्ती त्याची जाणे. आम्ही काय युद्ध खेळणे, दैत्य हो मारा या दूतासी. सनतकुमार उवाच. दैत्यराज तो उठनी, उंच शिखरावरी जाऊनी, मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी, भयभीत मानसी जाहला. मग वीरा ते पाचारोनी, रथ अश्व देऊनी, बहुत सन्माने करुनी, युद्धास तयार करीतसे. सुरा देऊनी असुराशी, देता झाला ऐरावतासी, देतसे सुरपाती गजाशी, दैत्य त्या महावीरासी. अमरमल्ल उद्भवतासी, तांबूल दैत्य वैरियासी, जय मंगल तो अश्वासी, नरविध्वंसन दैत्य तो. बोलविता झाला घुमवक्रास, शूर्पकर्ण ऊर्ध्वकेशास, सुरासन अश्वी जिव्हास, एक एक दुर्धर दुष्ट असती. जय इंद्रनील मकरतुर्डास, खड्गवीरा खड्गदृष्टास, नांगरधारी वक्रदंत, शुंड हस्तास, बोलविता जाहला. या अवधिया दैत्यांसी, वस्त्रे अलंकार तांबुलेसी, पूजिता झाला सुवचनेसी. मल्लासूर दैत्यराज तो, आज्ञा देता झाला तयासी. त्वरा करा संग्रामासी, आपणही आरूढला इंद्ररथासी. शस्त्र अस्त्र परिपूर्ण, मल्ल तेजे असे दीर्घ होते, जैसा दीप विजता वाढत, तैसा दैत्यराज भासत, मिरवत असे दुसहपणे, तैसाच मणी दैत्य शोभत, गजस्कंदी आरूढ होत, शस्त्रे चामरी विराजित, उल्हासित मल्ल बंधूस. दैत्य सिंहनादे गर्जती, तेने गिरिगंतरे दणाणती, यक्ष किन्नर शिखरे सोडती, त्या पर्वताची, त्या वस्तीचे ठाई तत्पर, ऐकोनी सैन्य घोष भयातुर, होऊन या नारी नर, गमन करते झाले तेथून. आता संग्रामाचा रस, सांगेन समर्थांचा दास, जे बोललो व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.